सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत आणि शेखर डिनरला जाण्यासाठी तयार होतात. त्यानंतर तनूसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि तो पळतच बाहेर जाण्यासाठी निघतो. पण शेखर त्याला सांगतात की इतरांनासुद्धा येऊ दे. त्यामुळे तनू म्हणतो की या लेडीजला आवरायला अजून किती वेळ लागणार आहे काय माहीत. आणि ते ऐकून शेखर आणि अद्वैत हसू लागतात. आणि मग त्यानंतर इंद्राणी आत्या त्या ठिकाणी येतात. तर तनू त्यांच्याकडे बघत म्हणतो की आत्या तुम्ही एकदम कूल दिसताय. त्यामुळे इंद्राणीला सुद्धा आनंद होतो. आणि मग त्यानंतर तनू अद्वैतला विचारतो की ब्रो, फाल्गुनी वहिनीला माहिती आहे ना आपण डिनरसाठी जाणार आहोत, गरब्यासाठी नाही. आणि ते ऐकून सगळेच हसू लागतात. आणि मग तितक्यात नेत्रा, फाल्गुनी आणि केतकी त्या ठिकाणी येतात. आणि नेत्राने छान साडी नेसलेली असते आणि तिच्याकडे बघून अद्वैत खूप खुश होतो. तो एकटक नेत्राकडेच बघत असतो. त्यामुळे नेत्रा लाजून खाली मान घालते. आणि मग त्यानंतर शेखर सगळ्यांना म्हणतो की चला आता आपण निघूयात. मात्र तितक्यात त्याचं लक्ष अद्वैतकडे जातं. अद्वैत अजूनही नेत्राकडेच बघत असतो. त्यामुळे सगळेच गालातल्या गालात हसत असतात. आणि मग तनू अद्वैत समोर जाऊन उभा राहतो आणि विचारतो की काय झालं ब्रो, पडली ना तुझी विकेट. त्यामुळे सगळेजण हसू लागतात. तर अद्वैत लाजून खाली मान घालतो. आणि मग तो तनूला सांगतो की जा आणि आधी तू गाडी बाहेर काढ. आणि मग त्यानंतर केतकी काकू मुद्दाम अद्वैतला चिडवत विचारतात की कशी दिसते तुझी बायको. त्यावर अद्वैत म्हणतो की काकू ती तर छानच दिसती. तर फाल्गुनी म्हणत असते की काय भाईजी, फक्त छान, तुम्ही मनमोकळेपणाने तिला कॉम्प्लिमेंट द्या ना, किती ब्युटिफुल, किती गॉर्जियस दिसत आहे ते सांगा. मात्र शेखर म्हणतो की फाल्गुनी आपल्याला डिनरला जायचं आहे, चला आता. आणि मग ते सगळेजण बाहेर जाण्यासाठी निघतात. अद्वैत मात्र नेत्राचा हात पकडत तिला थांबवतो. नेत्रा म्हणत असते की साहेब हे काय करताय तुम्ही, सगळेजण वाट बघत असतील आपली. मात्र अद्वैत तिचं काही ऐकत नाही. तो म्हणतो की आत्ताच फाल्गुनीने सांगितलं ना की मनमोकळेपणाने तुमच्या बायकोचं कौतुक करा. आणि मग तो नेत्राकडे एकटक बघतच राहतो. आणि तेवढ्यात घरातील सगळेजण पुन्हा त्या ठिकाणी येतात आणि हसतच त्या दोघांकडे बघत म्हणतात की आपण आजचा डिनरचा प्लॅन कॅन्सल करू आणि घरीच खिचडी भात बनवू. त्यामुळे अद्वैत आणि नेत्रा लाजून खाली मान घालतात. आणि मग ते सगळेजण डिनरसाठी जातात. हॉटेलमध्ये गेल्यावर ते सगळेजण खूपच खुश असतात, खूप छान एन्जॉय करत असतात. आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार म्हणून त्या सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. आणि मग त्यानंतर त्या हॉटेलमध्ये काही कपल डान्स करतात. केतकी तनूला विचारत असते की ते डान्ससुद्धा करता येतो का. त्यावर तनू सांगतो हो काकू, आता मी अद्वैतला आणि नेत्राला बघ कसा डान्स करायला लावतो ते. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की आता आपण एक गेम खेळूयात. लोक जसे न्यू इयरच्या दिवशी रिझोल्यूशन करतात तशीच आता आपली न्यू लाईफ सुरू होत आहे ना. मग या न्यू लाईफकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, आपलं काय रिझोल्यूशन आहे हे प्रत्येकाने सांगायचं. त्यावर ते सगळेच जण हो म्हणतात. आणि मग तनू पहिल्यांदा शेखरला सांगायला सांगतो. तर शेखर म्हणत असतो की खरं तर रिझोल्यूशनवर माझा विश्वास नाही, कारण ते कधीच पूर्ण होत नाही. मात्र नेत्रामुळे आपल्याला हे नवीन आयुष्य मिळालं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता सगळ्यांनी छान आनंदाने राहावं, प्रत्येकाने आपली स्वप्न पूर्ण करावी. आणि मग तो नेत्राचे सुद्धा मनापासून आभार मानतो. तो म्हणतो की नेत्रा, खरंच तुझ्या आम्हा सगळ्यांवर खूप उपकार आहेत. तुझ्यामुळे आज आम्ही सगळे जिवंत आहोत. आणि त्यावर नेत्रा म्हणते की बाबा प्लीज असं बोलू नका. तर शेखर म्हणतो की नाही नेत्रा, हे खरं आहे आणि म्हणूनच मला मनापासून तुझे आभार मानू दे. त्यानंतर मग तनू इंद्राणीला विचारतो. तर इंद्राणी म्हणते की सगळ्यात आधी मला तुमचे आभार मानायचे आहेत, कारण याआधी जे काही घडलं ते विसरून तुम्ही सगळ्यांनी माझा स्वीकार केला, या कुटुंबामध्ये मला सामील करून घेतलं, माझ्यावर मनापासून प्रेम केलं. आणि माझी आता एकच इच्छा आहे की हे कुटुंब कायम असंच आनंदाने एकत्र राहावं. त्यानंतर मग केतकी बोलायला उभी राहते. ती हसतच म्हणते की नेत्रा आणि फाल्गुनी, मी तुमची सासू आहे आणि आता यापुढे मी तुम्हाला सासूरवास करणार. मात्र ते ऐकून सगळेच हसू लागतात. त्यामुळे केतकी म्हणते की अरे प्लीज हसू नका ना. आणि मग त्यानंतर ती सांगते की माझी एवढीच इच्छा आहे की आता तुम्ही सगळ्यांनी खुश राहा, आपापल्या कामाला सुरुवात करा, घरची काही काळजी करू नका. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. त्यानंतर अद्वैत बोलायला उभा राहतो. तो म्हणतो की खरं तर काय बोलावं ते मला सुचत नाही आहे.
पण मला सुद्धा नेत्राचे आभार मानायचे आहेत, कारण एक दिवस असा होता की नेत्रा मला आपल्या घरातही नको होती. बाबा तिला जेव्हा घरात घेऊन आले ना, तेव्हा मी सतत तिने घरातून बाहेर जावं म्हणून प्रयत्न केले, पण आता आजचा दिवस आहे, तिच्याशिवाय माझं पानही हलत नाही आणि तो नेत्राचे सुद्धा आभार मानतो आणि तिला प्रेमाने मिठी मारतो. त्यानंतर मग फाल्गुनी बोलायला उभी राहते. तिला तेजसची खूप आठवण येत असते. तर अद्वैत म्हणतो की काळजी करू नको, आम्हालाही तेजसची आठवण येत आहे आणि तो इकडे आला ना की आपण पुन्हा एकदा सेलिब्रेशन करूयात. त्यामुळे ती खुश होते आणि मग सगळ्यांना सांगते की आता मी दररोज शॉपिंग करणार नाही, फक्त आठवड्यातून 2दा-3दाच करणार. आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. आणि मग त्यानंतर तनू त्याचं रिझॉल्युशन सांगतो. तो म्हणतो की मला लेह, लडाख, काश्मीर, कन्याकुमारी हे सगळं काही बाईकवर फिरायचं आहे, ट्रेक करायचे आहेत. आणि त्यावर सगळेजण म्हणतात ठीक आहे, आता उद्यापासूनच तू सुरुवात कर. आणि त्यावर तो हसतच हो म्हणतो. आणि मग त्यानंतर ते सगळेजण नेत्राला बोलायला सांगतात. तर नेत्रा म्हणत असते की खरं तर काय बोलावं ते मला नाही सुचते, पण माझी देवी आईकडे एकच प्रार्थना आहे, तुम्हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत. आणि मग त्यानंतर गाणं सुरू होतं. तनू आणि फाल्गुनी सगळ्यांना घेऊन डान्स करायला जातात. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. आणि मग त्यानंतर नेत्रा आणि अद्वैत दोघेच डान्स करू लागतात. सगळेच जण कौतुकाने त्या दोघांकडे बघत असतात आणि त्यांची दृष्ट काढतात. सगळेजण खूप खुश असतात. मात्र त्यावेळी नेत्राला जेव्हा रुपालीने सगळ्यांना त्याच गाण्यावर नाचायला सांगितलेले असते, तो क्षण आठवतो आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. ती बाजूला जाते. तिला सतत आठवत असतं की याआधीसुद्धा तिने रुपालीला मारलं होतं, पण ती पुन्हा जिवंत झाली होती. त्यामुळे ती मनाशी म्हणत असते की माहीत नाही का, पण सतत असं वाटते की काहीतरी राहून गेले, विरोचकाचा नक्की अंत झाला असेल ना. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नेत्राला एक संकेत येतो आणि त्या संकेतामध्ये तिला गर्भ दिसत असतो. आणि मग त्यानंतर डॉक्टर नेत्राला सांगतात की तुम्ही आई होणार आहात. त्यामुळे नेत्रा आणि अद्वैतला खूप आनंद होतो. पण त्याचवेळी नेत्राच्या लक्षात येतं की 5व्या पेटीमध्ये जो श्लोक असतो, त्या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ज्या व्यक्तीला 1 डोकं, 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय आहेत, तीच व्यक्ती फक्त विरोचकाचा वध करू शकते. आणि मग तिच्या लक्षात येतं की आपल्या पोटात बाळ असल्यामुळे आपण विरोचकाचा वध करू शकणार नव्हतो. आणि मग त्यामुळे ती खूप घाबरते. आणि मग जेव्हा राजाध्यक्ष कुटुंब पुन्हा घरी जातं, तेव्हा रुपाली त्या ठिकाणी आलेली असते. मात्र ती एका वेगळ्याच अवतारात असते आणि तिला बघून सगळेच जण घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.